अत्यंत कष्ट आणि त्या कष्टातून आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करता येतो हे त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणून वाळूचे कण रगाडल्यावर तेल गिळतं याचा अर्थ कष्टातून माणूस किती मोठा होतो आणि कष्टाच्या जिद्दीच्या प्रेरणेतून आपण कसं पुढे जातो हे आमच्या भीमा वहिनीने पण सांगितलं. आमच्या कुटुंबाचा सगळ्याचा गाडा आणि अंधारा थोरला आणि त्याच्यात सगळ्यांची मुलं आज इतकी सुसंस्कृत आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं सुद्धा नाव त्या निमित्ताने निघतं. आपल्या जगदंबा मातेच्या या पदस्पर्शांनी पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांवर लाभलेली त्यांची पुण्याई आपल्या गावातील अनेक तरुण मुलं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जग घेत आहेत. मी मागल्या वेळेसही सांगितलं की असं कुठलं क्षेत्र शिल्लक राहिलं नाही. इंजिनियर, डॉक्टर, वकील आणि विविध कार्यक्रमामध्ये देशाची सीमा सुरक्षित करत असताना पाकिस्तान, बांगलादेश, चीन अशी बलाढ्य राष्ट्र आपल्या भारताला त्रास द्यायची. परंतु या देशाचं कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाच्या सीमा सुरक्षित करीत असताना या नवीन सुरक्षेच्या योजना त्यांनी पुढे आणलेली त्यातलीच ही एक योजना आहे की तरुण मुलं 18 वर्षाचा झाला की लग्न होईपर्यंत 25 वर्षापर्यंत त्यांनी देशाची सेवा करायची आणि त्या सेवेच्या माध्यमातून एवढं मोठं पुण्य त्यांच्या हातामध्ये लागतं आणि त्या पुण्याच्या मार्गातून आपल्या कुटुंबाचा विकास करण्याचं एक माध्यम या माध्यमातून उभा राहिलेलं आहे. सर्व क्षेत्रामध्ये भरारी घेत असताना आपल्या ह्या गावाचा स्वाभिमान अभिमान निश्चितपणानं मुलांनी जागा ठेवण्याचं काम आता सुरू केलेलं आहे. आपण सत्काराची पायदा जो पडला ना त्या सत्काराच्या माध्यमातून आपली आता 15-16 वर्षाची मुलं जी शाळेमध्ये आहे 10वी 12वी आणि नंतर जीवनाचा उपक्रम पुढे करायचा आहे त्यांना ह्या सत्काराच्या माध्यमातून आपण कुठेतरी आपल्या गावाची आपल्या कुटुंबाची आपल्या देशाची सेवा करायची त्यांच्यामध्ये होणारी उन्नत त्यांच्यामध्ये वाढलेल्या आणि अत्यंत आनंदाचा क्षण या माध्यमातून होते. सर्व ग्रामस्थ ज्येष्ठापासून तरुण युवापर्यंत आमच्या सर्व उपस्थित महिला भगिनी माता भगिनी सर्वच या निमित्ताने आज सोनूचा सत्कार करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक कुटुंबातला एक माणूस या निमित्ताने इथं उपस्थित झालेला आहे आणि महिलांची सुद्धा त्या माध्यमातून चांगली उपस्थिती लाभलेली आहे. अशी ज्यावेळेस आपली मुलं पुढे प्रगतीसाठी जात असतील आणि हा उपक्रम तितका चांगला आहे. ही सेवा त्यांची चांगली ही देश सेवा आहे. मातृभूमीची सेवा करीत असताना आज आपला प्रत्येक सीमा सुरक्षा दलाच्या या सैन्य भरतीमध्ये भरती झालेला आहे. या माध्यमातून पुढे त्यांनी अनेक त्याचे सर्वोत्तर जीवनाचे त्यांच्या कुटुंबाने पाहिलेले आहेत. आपली सगळे शेतकरी कुटुंबातली ही आपली वाडी असल्यामुळे आज आपल्या मुलं निश्चितपणानं सर्व क्षेत्रामध्ये झेप घेत असताना आपला प्रतिभा सीमा सुरक्षा दलात जातोय. निश्चितपणाने त्याच्या सीमा सुरक्षा दलामध्ये त्यांनी बढती घेत अधिकाऱ्यापर्यंत जाऊ अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करतो. या निमित्ताने आमचे वकील साहित्य उपस्थित झालेले आहेत आणि सर्वच ग्रामस्थ त्या निमित्ताने आज या गोड अशा कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांना आमच्या कोकणात परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच नवीन नवीन कार्यक्रम होत असताना आपल्या मुलांनी यामधून आपण निश्चितपणाने सर्वांचं जे पुढच्या सर्व्हिससाठी सैन्य दलामध्ये भरती झाले आहेत आणि क्षेत्रामध्ये भरती झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून 10वी 12वीच्या मुलांनी मार्गदर्शन घेऊन आपापल्या जीवनाचा जीवनपट उलगडताना आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष करीत असताना आपल्या गावाचं नाव उंच करीत असताना आपल्या देशाची
सेवा करीत असताना निश्चितपणानं अशा सुंदर अशा कार्यक्रमामधून मुलांनी पुढे गरुड झेप घ्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे. जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि अत्यंत गोड कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.